जळगाव जिल्ह्यातील कडगाव येथे नदीपात्रात पाण्यात उतरलेल्या म्हशींना वाचवण्याच्या प्रयत्नात पुलाच्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून संतोष धनगर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। कडगाव जोगलखेडा रस्त्यावर असलेल्या नदीपात्रात पुलाचे बांधकाम सुरू असून सद्यस्थितीत नदीत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने पुराच्या पाण्यात म्हशी गेल्याने म्हशींना वाचवण्यासाठी संतोष धनगर हे पाण्यात उतरले असता मात्र त्याच ठिकाणी पूल बांधण्यासाठी करण्यात आलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या खड्ड्यात पडून संतोष धनगर या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दरम्यान शेतकऱ्याच्या मृत्यूस पुलाचे बांधकाम करणारा ठेकेदार हा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। आज कडगाव जोगलखेडा रस्त्यावर अपूर्ण पुलाचं काम जे पडलेलं होतं त्या पुलाच्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये संतोष धनगर यांच्या म्हशी त्या पाण्यात उतरल्या आणि त्या म्हशी गाळामध्ये पळसू लागल्यामुळे संतोष धनगर एकटे होते व ते म्हशींचा जीव वाचवण्यासाठी त्या पाण्यात उतरले आणि पाण्यात उतरले असता दुर्दैवाने त्यांचा गाळात फसून मृत्यू झालेला आहे। हा जो पूल बनवत आहे हा शेळगाव बॅरेजचे जे बॅकवॉटर या नाल्यामध्ये येणार आहे त्या नाल्याची उंची वाढवण्यासाठी या बॅकवॉटरच्या पाण्याची उंची वाढवण्यासाठी पुलाची इथे काम चालू होतं परंतु संबंधित ठेकेदाराने या कामाचं अपूर्ण काम सोडलेलं आहे। इथे त्याने अपूर्ण कामाचा कुठलाही दिशादर्शक फलक लावलेला नाही किंवा सूचना लावलेली नाही असा दुर्दैवी त्या म्हशी वाचवण्याच्या याच्यामध्ये या संतोष धनगर यांचा मृत्यू झालेला आहे। याच्यावर सर्वस्वी जबाबदारी या संबंधित ठेकेदाराची आहे व डिपार्टमेंटने संबंधित ठेकेदाराला व डिपार्टमेंटने इथे येऊन या सर्वांची समजूत काढावी आणि त्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। तोपर्यंत ग्रामस्थ या प्रेताला इथपर्यंत उठून हलवू देणार नाही।